आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो, त्यांना बोलवून घे, चेक्स क्लिअर करू। काय आज जे झालं ते ठीक नाही झालं। काय ठीक नाही झालं? हे बघ, जे झालं ती समायराची चूक होती। ते तर बरं झालं मी हेल्प केली म्हणून सत्य समोर आलं, नाहीतर पोलिसांनी अरेस्ट केलं असतं ना त्यांना। या मुलीच्या विरोधात तुझ्याकडे पुरावा होता तर मला आधी का नाही सांगितलास? त्याने काय होणार होतं? त्या शर्वरी समोर तोंडावर पडलो नसतो ना मी शर्वरीवर आरोप केला होता। वा रे वा, म्हणजे चूक तू कर आणि ब्लेम दुसऱ्यांना दे। काय रे दादा, आजपर्यंत तुला मुलींचं नाव माहिती नसायचं, जिभेवर तुझ्या मुलीचं नाव यायचं सुद्धा नाही, आणि आज तुला चक्क त्या मुलीचं नाव लक्षात आहे। क्या बात है, प्रोग्रेस हा दादा, प्रोग्रेस। शट अप। विषय काय आहे? बोलतोयस काय? जा। शर्वरी, साक्षी बेटा, तुझं मनापासून स्वागत। सुखानं संसार करा। आकाश, साक्षीची काळजी घेणं आता तुझं काम आहे, तुझी जबाबदारी आहे। हो आई, आणि मी माझी जबाबदारी नीट पार पाडली। माहितीये मला, गुणी आहेसच तू। बरं, आता जा, आपल्या घरातल्या देवाचं दर्शन घेऊन या। Head on my feet. अगं फोरहेड ग बाई। शर्वरी परत टकाटक। आई, कसला आवाज येतोय? अगं नाही, काही नाही, एवढं काही सिरियस नाही। बाळांनो, तुम्ही आता ना दमलायत खूप, तेव्हा जाऊन आहे ना आराम करा। हा, आकाश, शर्वरी, तू माझ्यावरती हात उचललास ना, तुझी हालत मी आता अशीच करणार आहे, ह्या ब्रोकन पीसेस सारखी। अशी सोडणार नाहीये मी तुला। समायरा, काय चाललंय हे सगळं? अगं डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? कधी सुधारणार आहेस तू? तुला मी बजावून सांगितलं होतं त्या मुलींना त्रास देऊ नको, तरीही तू स्वतःला जे करायचं ते केलंसच। एवढा मोठा तमाशा केलास, पोलीस बोलवलेस, तेही स्वतःच्या भावाच्या लग्नात। काय मिळालं ग तुला हे सगळं करून? हा, अगं अपमान झाला तुझाच, त्या मुली नाही, तू मूर्ख ठरलीस सगळ्यांसमोर। मम्मा प्लीज, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय। माझ्यामुळे? ऑफकोर्स तुझ्यामुळे। मी एवढ्या श्रीमंतीत वाढली, यात माझी मिस्टेक आहे का? आणि मला नाही आवडत त्या पुअर गर्ल्स नेहमी आपल्याशी कंपॅरिझन करत असतात, लायकी नाहीये त्यांची। इनफॅक्ट ती माझी मावशी आणि त्या माझ्या मावस बहिणी आहेत, मला सांगायलाच लाज वाटते। समायरा, अगं प्लीज असं बोलू नको ग। अगं हक्काचं माहेर म्हणावं असं ते एकच घर आहे माझं, आणि पम्मा मावशी किती जीव लावते तुम्हाला, आणि तुझं म्हणणं आहे मी त्यांनाही तोडून टाकू? एक्झॅक्टली। सी, तुला पण हेच वाटतं, पण तू त्यांच्या तोंडावरती बोलू नाही दाखवू शकत, दॅट्स वाय मला असं वागावं लागतंय मम्मा। गप्प बस समायरा, उगीच तोंडाला येईल ते बोलू नको। तुला चांगलंच माहित होतं ना त्या मुलींनी काहीही केलेलं नाहीये, तरीही त्यांच्यावर चोरीचा खोटा आळ घेतलास, पोलिसांना बोलवलंस, तमाशा केलास। Yes, I did it. मुद्दामून केलं मी। पोलिसांना बोलून 4 लोकांमध्ये त्यांचा इन्सल्ट केला। काय करणार आहेस तू? व्हॉट आर यू गोना डू? जेलमध्ये पाठवणार आहेस मला? समायरा, बस। हो, ऐकताय ना तुम्ही काय बोलतेय ते? नाही, तू अशी वटणीवर येणार नाहीस, तुला तर मी चांगलं। बस झालं उमा, बाहेरच्या मुलींसाठी माझ्या मुलीला वाईट ठरवलेलं मला चालणार नाही। डॅडी, यू आर द बेस्ट। बाहेरच्या लोकांसाठी? अहो, माझी सख्खी बहीण आहे ती। ह्या मुलीचे तुम्ही लहानपणापासून अति लाड केलेत ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे। तिने जे केलं ती चूक तिच्या लक्षात आली आहे, आणि ती तुझी बहीण असली ना तरी ही माझी मुलगी आहे। मला हिची काळजी वाटणार नाही का? आणि बाय द वे, तुला एक गोष्ट सांगतो, मला तुझं लग्नातलं वागणं आवडलेलं नाहीये।
माझ्या मुलीनं डावलून तू लग्नात तो मान तुझ्या बहिणीच्या मुलींना देत होतीस. नाही असतील तुझ्यासाठी तुझ्या बहिणीच्या मुली महत्वाच्या असतील आणि मला माझी मुलगी महत्वाची आहे आणि कायम राहणार आहे आणि माझा कायम तिला सपोर्ट असणार आहे. तुमचा कायम सपोर्ट असणार आहे हिला. ती कशीही वागली, चुकीची वागली तरी. आणि मग मला माझ्या बहिणीबद्दल काहीच नाही का वाटणार? अहो, लहान लहान होती ही मुलं. आपल्याला बिझनेस उभा करायचा होता तेव्हा कुणाच्या भरोशावर होतो आपण? मामाने पोटच्या पोरांसारखं सांभाळलंय यांना, जेऊ खाऊ घातलंय आणि आज तिला मान दिल्याचा तुम्हाला राग येतोय. जाऊ दे, तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरणार. माझं रक्ताचं नातं आहे हो. बाबाला वाईट वाटलं तर माझ्या डोळ्यात पाणी येणारच. पण तुम्हाला नाही कळणार ते. उमा, डॅडी डॅडी आय वॉजंट रॉंग. मी चुकीची नव्हते. यू सॉ दॅट राईट. तिथे काय झालं ते. हो बेटा, तो विचार नको करूस आता. शांत हो. पण मम्मा नेहमी मलाच विलन का बनवते. ती नेहमी मलाच बोलत असते. अगं, इतरांचा विचार सोड. हा डॅडी कायम तुझ्या बरोबर आहे, कळलं? रडू नको आता बाळा. डोळे पुस. हा, छान तोंड धु. हा, उमा उमा. थँक्यू सो मच. खूप छान अरेंजमेंट केली तुम्ही. मॅक, थँक्यू सर. त्यांना दे. हां. तुमच्या सगळ्यांमुळे माझ्या बहिणीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. थँक्यू सो मच. सर, लग्नाचे फोटो आम्ही आमच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले तर चालतील ना? आमचा वेन्यू तुमच्यासारख्या फॅमिलीने वापरला म्हटल्यावर आमच्याकडच्या इन्क्वायरीज नक्कीच वाढतील. बाय ऑल मीन्स भरपूर वाढू दे तुमचा बिझनेस. थँक्यू सर. हो, तुम्हाला थँक्यू. मॅक, हां, या ना प्लीज. थँक्यू सर. हॅलो दादा. काय ग, लग्न लागून थोडाच वेळ झालाय, लगेच आमची आठवण आली. सासरी गेलीस तू आता, नको माहेरची आठवण काढू. दादा, आता तू हे असं सासर आणि माया टाईप्स बोलणार आहेस का? बघा नाही तर मला रडू येईल. बरं ठीक आहे ठीक आहे, नाही म्हणणार. बोला, सगळं ठीक ना? हो, इथे सगळं ओके आहे. पण मला तुझ्याशी थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे तुझं त्यावर काय म्हणणं असणार आहे, पण तरी एक रिक्वेस्ट करायची होती. अरे बापरे, लग्न झाल्या झाल्या एवढी समजूतदार कशी काय झालीस तू? रिक्वेस्ट करायची नाही म्हणजे काहीतरी हवं असलं की लगेच भोकाड बसून रडायचीस. मी काहीतरी सिरियस टॉपिकवर बोलते आणि तू माझी मस्करी करतोय दादा. ओके ओके ओके, बोल. दादा, आज जे लग्नात झालं त्या नेकलेसवर ना, त्यामुळे माझ्या सासरच्यांना म्हणजे आकाशच्या आई वडिलांना ना खूप वाईट वाटले. अरे दादा, तुझ्याकडे शर्वरीचा नंबर असेल ना, तर तू एकदा तिला कॉल करून सॉरी म्हणशील? काय काही काय बोलतेस? दादा, तू आत्ता म्हणालास ना की तू ऐकशील माझं. हा, म्हणून काही बोलशील का तू? अरे दादा, तिथे एक्झॅक्टली काय झालंय हे काही जाणून न घेता तू तिला किती बोललास. तिचा इन्सल्ट केला सगळ्यांसमोर. हे रॉंग येणार आहे. माझं काहीही चुकलेलं नाहीये. माझं तिच्याबद्दलचं इम्प्रेशन असंच आहे. तिने याआधी सुद्धा माझ्याकडून पैसे उकळले, त्यामुळे ती काही करू शकते असं वाटलं मला. आणि मुळात हे हारांचं होण्याआधी ती माझ्याशी कसं वागले तुला माहित नाहीये. तिनेही माझा इन्सल्ट केलाय. तिचं वागणंच असं आहे की कोणालाही संशय येईल. दादा प्लीज, एकदा माझ्यासाठी प्लीज बोल ना त्यांच्याशी. अजिबात नाही, तू मला हे काही सांगू नकोस. मी अजिबात सॉरी म्हणणार नाहीये. आणि मुळात माझी चूक असती ना, मी सॉरी म्हणालो सुद्धा असतो. हे बघ साक्षी, आय नो तुझ्या सासरकडचे लोक आहेत, मला ग्रॅव्हिटी कळते याची, पण हे शक्य नाहीये. एनिवे, यापेक्षा वेगळं तुला काही बोलायचं तर बोल, नाही तर मी फोन ठेवतो. दादा, अरे पण एकदा प्लीज. अरे मी खरंच रिक्वेस्ट करते ना. हॅलो